नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता 2025 बाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या जुलै 2025 पासून महागाई भत्ता वाढण्याची शक्यता बाळगली आहे. या संबंधीचे आकडे आणि हिशोब आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किती टक्के डे वाढवावा याचा निर्णय घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या वाढीचा थेट परिणाम कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नावर होणार आहे. सरकार दर 6 महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविते. मागील वाढ जुलै 25 मध्ये लागू करण्यात आली होती, त्यामुळे सध्याचा 55% महागाई भत्ता दिला जात आहे. आता जुलै ते डिसेंबर 25 या कालावधीसाठी पुन्हा एकदा सुधारित दर जाहीर केला जाणार आहे. सध्याचे आकडे पाहता पुढील टप्प्यातील वाढीबाबत अंदाज जवळपास निश्चित झाला आहे. महागाई भत्ता आणि महागाई राहत मध्ये होणाऱ्या वाढीचा आधार असतो. या CPI-IW म्हणजेच ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स श्रम मंत्रालयाच्या अधिपत्याखालील काम करणाऱ्या ब्युरोकडून हे आकडे दर महिन्याला प्रसिद्ध केले जातात. मार्च 25 मध्ये CPI इंडेक्स 0.2 पॉईंटने वाढून 43.0 वर पोहोचला आहे. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की डे 57.91 पर्यंत जाऊ शकतो. मार्च 24 मध्ये महागाई भत्ता दर 4.20 होता, जो मार्च 25 मध्ये घसरून 2.95% आला आहे. 2024 च्या पहिल्या 6 महिन्यात सरकारने 4% डे वाढविला होता. डे वाढीमध्ये दशांश लक्षात घेतले जात नाही, त्यामुळे सरकार राऊंड फिगर प्रमाणे अंतिम निर्णय घेते. त्यामुळे सध्याचा 55% देण्यात आलेला महागाई भत्ता मार्च 25 पर्यंत आकडे बघितले तर ही वाढ 2% दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मात्र पुढील 3 महिन्याचे एप्रिल, मे आणि जून आकडे महत्त्वाचे ठरणार आहे. तर हे आकडे स्थिर राहिले तर एकूण वाढ 2.85% होऊ शकते आणि ती सरकारकडून राऊंड करून 3% घोषित केली जाऊ शकते. तर जुलै 25 पासून 3% डे वाढ झाली तर 50,000 रुपयांची बेसिक सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिमाह 1,500 रुपयाचा अतिरिक्त लाभ होईल. ही वाढ पेन्शनसाठी देखील लागू होईल. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. सध्या सर्व कर्मचारी आणि तज्ज्ञ एप्रिल, मे आणि जून 25 या महिन्याच्या या CPI आकडेवारीची वाट पाहत आहे. हे आकडे जुलैच्या शेवटी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर डे वाढ किती असणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशीच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.